गाझियाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडली। बोपुळा चौकाजवळ गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला मोठी आग लागली आहे आणि या आगीमुळे ट्रकमधील सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। या स्फोटांचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत दूर ऐकू येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र ट्रकला आग लागून सिलेंडरचे असे स्फोट झालेत आणि या स्फोटांमुळे आजूबाजूच्या घरांचं सुद्धा नुकसान झालंय। या स्फोटाची ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनच्या माध्यमातून आणि ही दृश्य पाहून आपल्याला अंदाज येतो की हे स्फोट किती भयंकर आणि भयानक असू शकतात। आजूबाजूच्या घरांचं नुकसान झालेलं आहे। ट्रक जिथे उभा होता त्याच्या बाजूलाच अनेक गोदामं सुद्धा आहेत आणि त्यापैकी काही गोदामांचं बरंच नुकसान झालंय। या स्फोटांचे आवाज इतके भयावह होते की आजूबाजूच्या परिसरातील लोक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानावर आले। हमसे धुआं हो गया। जैसे ये कैसे एजेंसी है ना, सिलेंडर फट रहे हैं।